बैल वगैरे आपण नंदी बैलांना जेव्हा आपण हे करतो फिरवतो तेव्हा त्यांना असं कोणी हे करून जोरात पळवतं रेस लावतं तसा प्रकार करायला नको। 12 महिने राबणारा या बैलाची पूजा सर्व शेतकरी प्रेमाने करतात। सर्व समभाव वाढवला काही नाही, सर्व समभाव सगळं मुस्लिम समाज हिंदू समाज सगळं एकत्र एकदम पोळ्याचा विषय एकदम जोरात विषय होतो। हा शेतकरी असतो बिचारा आणि तो वर्षानुवर्ष वाट बघत असतो की आपला जो बैल असतो बिचारा त्याला कसं तर सजवायचं आणि कसं त्याला गावात फिरवायचं। एकदम उत्साही आणि आनंदीमय असे वातावरण आहे आणि यावर्षी वरुणरायाची जास्त कृपा असल्यामुळे सर्व शेतकरी खुश आहेत। म्हणून पोळा हा सण एकदम आनंदात आणि जास्त प्रमाणात मनवला जात आहे आणि पंचवटीतील सर्व लोक आणि या पोळ्यानिमित्त नंदीदेवांनी सर्वांना सुखी समृद्धी ठेवो। देवाने जी वरुणाने कृपा केली आहे सर्वांना जास्तीत जास्त उत्पन्न होऊ देव आणि सर्वात आनंदीमय ठेवो शेतकरी वर्गांना आणि नंदीरायाच्या कृपेने सर्वांचे चांगले हो इतकीच आमची अपेक्षा आहे। पोळ्यानिमित्त जे बैल वगैरे आपण नंदी बैलांना जेव्हा आपण हे करतो फिरवतो तेव्हा त्यांना असं कोणी हे करून जोरात पळवतं रेस लावतं तसा प्रकार करायला नको आणि एक व्यवस्थितरित्या आणि त्यांची पूजन करून आणि त्यांना एक व्यवस्थित असं आज त्यांच्या महत्त्वाच्या दिवस हे मान आहे त्याने त्यांना सजावट संपूर्ण अशी करतात लोक का एक दिवाळीसारखा सण आहे पोळा म्हटले आणि याला एकदम मोठ्या प्रमाणामध्ये सजावट होते आणि जसं वाटतं त्या पद्धतीमध्ये लोक पोळ्यानिमित्त आणि सर्व शेतकरी वर्ग म्हणजे ते एका टायमाला शेतकरी स्वतःवर कर्ज करेल पण बैलांसाठी वाटेल ती वस्तू खरेदी करून आणि त्या नंदी राजावर तो हे करतो। 12 महिने राबणारा या बैलाची पूजा सर्व शेतकरी प्रेमाने करतात। येणारा जो हंगाम आहे पुढचा पाणी भरपूर असल्यामुळे शेतकऱ्याला चांगला येऊ अशी बैल पूजा करताना मी देवाला अपेक्षा करतो आणि सगळ्यांना चांगला हंगाम येऊन चांगले पिकं येऊन। लहान मुलांनी पहिलं पळवत असताना पहिलं फार जास्त प्रमाणात आपल्या गावामध्ये पळवले जातात असा उत्साह कुठेच पाहिला जात नाही। थोडं त्याच्याबरोबर एखादा मोठा माणूस असला पाहिजे म्हणजे तो पडला नाही पाहिजे। आज चांगला दिवस आहे बैलाला कोणी मारलं नाही पाहिजे। राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब ज्यावेळेस विराजमान झाले त्यावेळेसपासून हिंदू संस्कृतीमध्ये जे सण उत्सव चालतात त्याच्यावर जे बंधन होते ते बंधन ते पूर्णपणे मुक्त केले। त्याच्यात दहीहंडी असो गणेश चतुर्थी असो गणेश उत्सव असो दुर्गात्सव असो त्या पोळा असो हे कुठल्याही सणावर काही बंधन ठेवलेलं नाही आहे। हिंदू समाजाचा एक आराध्य दैवत गणेश चतुर्थी आता 7 डिसेंबरला गणेश वाहन प्रत्येक घरात विराजमान होत आहे ते अतिशय उत्साहाने सादर करा आणि आज तो पोळा सण आहे हा हिंदू धर्माचा एक शेतकऱ्यांचा सण आहे। बैलराजा हा शेतकरी असतो बिचारा आणि तो वर्षानुवर्ष वाट बघत असतो की आपला जो बैल असतो बिचारा त्याला कसं तर सजवायचं आणि कसं त्याला गावात फिरवायचं हा एकच दिवस त्याच्या माहितीत असतो। काही लोक असतात अपवादात्मक ते प्रत्येकच्यात असतात पण फार उत्सवाने आणि फार व्यवस्थित साजरा होता हे आढावाला सर्व समभाव वाढवला काही नाही, सर्व समभाव सगळं मुस्लिम समाज हिंदू समाज सगळं एकत्र एकदम पोळ्याचा विषय एकदम जोरात विषय होतो। सगळ्यात मिळून हा सण साजरा होतो उत्सव साजरा होतो आढावा गावामध्ये परिसरामध्ये ही खूप आनंदाची बाब आहे। साहेबांनी उपस्थिती दिली पेसाई साहेबांनी उपस्थिती दिली सगळे गावकऱ्यांनी उपस्थिती दिली साहेब होते सरपंच साहेब होते सगळ्यांनी हे केलेलं